माझ्या प्रिय भक्ता, आज मी तुझ्यावर रागावलो नाहीये, तर तुझ्या भविष्याची मला काळजी वाटतीये. म्हणून आज मी तुला एक अत्यंत महत्त्वाची आणि कदाचित शेवटची ताकीद द्यायला आलो आहे. तू ज्या अंधाऱ्या वळणावर उभा आहेस, तिथून पुढे फक्त दरी आहे. तू सतत म्हणतोस, स्वामी, माझ्याच नशिबात का हे दुःख? पण तू स्वतःहून घेतलेले चुकीचे निर्णय आणि तुझा अट्टाहास तुला विनाशाकडे घेऊन जात आहे. मी तुला वारंवार वाचवले, पण आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची. आज मी तुला अशा 11 गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तू आज सुधारल्या नाहीस, तर तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करणे मलाही कठीण होईल. शांत चित्ताने ऐक आणि विचार कर. चुकांचे खापर नशिबावर फोडू नकोस. तू स्वतः घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम भोगत आहेस. नशिबाला किंवा मला दोष देणे बंद कर. कर्म तुझे आहे, तर सुधारणाही तुलाच करावी लागेल. दिखाव्याचे जग सोडून दे. लोकांना खुश करण्यासाठी तू स्वतःचे मानसिक स्वास्थ्य आणि घरचे सुख गमावत आहेस. जग आज स्तुती करेल, उद्या विसरून जाईल, पण मी तुझा कायमचा सोबती आहे. घरातील देवाचा आदर कर. ज्या घरात आई वडिलांच्या डोळ्यात तुझ्यामुळे पाणी येते, त्या घरात मी कधीच वास करत नाही. घराबाहेर पडण्यापूर्वी जिवंत देवाचा आशीर्वाद घे, मगच माझ्या मठात ये. अहंकार तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. हे मी केले, माझ्यामुळेच हे झाले, हा अहंकार बाजूला ठेव. जोपर्यंत मनात मीपणा आहे, तोपर्यंत माझ्या कृपेची अनुभूती तुला कधीच येणार नाही. वेळेची किंमत ओळख. गेलेली वेळ आणि गमावलेला क्षण कधीच परत येत नाही. आळस आणि विनाकारण चिंता करून हे मौल्यवान आयुष्य वाया घालवू नकोस. शब्दांवर ताबा ठेव. तुझ्या बोलण्याने जर कोणाचे मन दुखावत असेल, तर तू कितीही जप जाप्य केलंस तरी त्याचे पुण्य तुला लाभणार नाही. वाणीत गोडवा ठेव. हाव धरू नकोस. समाधानी राहा. मी तुला तुझ्या गरजेपेक्षा जास्त दिले आहे, तरीही तुझी हाव संपत नाही. लक्षात ठेव, हाव माणसाला कधीच सुखी होऊ देत नाही. योग्य वेळेची वाट पाहण्यास शिक. घाईघाईने निर्णय घेऊ नकोस. माझ्या नियोजनावर शंका घेऊ नकोस. मी प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच देतो. कोणाचाही द्वेष करू नकोस. ज्या मनात मत्सर, कपट आणि द्वेष ठासून भरला आहे, त्या मनात स्वामी कधीच राहू शकत नाहीत. मन स्वच्छ कर, मार्ग आपोआप मिळेल. माणसांवर आंधळा विश्वास ठेवू नकोस. या जगात स्वार्थाशिवाय कोणी कोणाचे नसते. फक्त माझे नामस्मरण आणि माझा आसरा हाच शाश्वत आहे. बाकी सर्व तात्पुरते आहे. संकटांना माझा चक्रव्यूह समज. आज जी परिस्थिती तुला संकट वाटतीये, ती तुला खंबीर बनवण्यासाठी मी रचलेली परीक्षा आहे. धीर सोडू नकोस. सर्वात कठीण काळात मी तुझ्या पाठीशी उभा असतो. माझ्या लाडक्या भक्ता, हा संदेश म्हणजे तुला स्वतःला सावरण्याची एक सुवर्ण संधी आहे. जर आज तू हे शब्द ऐकूनही बदलला नाहीस, तर भविष्यातील संकटांना सामोरे जाण्याची ताकद तुला स्वतःलाच निर्माण करावी लागेल. मी अजूनही तुझा हात पकडायला तयार आहे. तू फक्त एक पाऊल पुढे टाक. जर आज स्वामींचे हे शब्द तुझ्या मनाला स्पर्श करून गेले असतील आणि तू स्वतःमध्ये बदल करायला तयार असशील, तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, मला क्षमा करा, मी सन्मार्गावर चालेल. हा व्हिडिओ अशा प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत नक्की शेअर करा, जो सध्या चिंतेत आहे किंवा भरकटला आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या कृपेच्या सावलीत राहा. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.